नमस्कार, मी लखन आदाटे. बिहार कट्ट्यावर आपलं मनपूर्वक स्वागत. या बिहार कट्ट्यावर विविध क्षेत्रातील मान्यवर आपल्या भेटीसाठी येत असतात. आपण त्यांच्याशी चर्चा करत असतो आणि आजपर्यंत आपल्याला न मिळालेल्या प्रश्नांची उत्तरं या चर्चेच्या माध्यमातून आपल्या समोर येत असतात. मागच्या मुलाखतीमध्ये महेश कोटेंबद्दल आपल्याला बरीचशी माहिती मिळाली. आजही आपण अशाच एका व्यक्तीला भेटणार आहोत. मात्र त्यापूर्वी मला एक इथं गोष्ट नमूद करावीशी वाटते. एक काळ असा होता, इंदिरा गांधीजींचं दमदार भाषण ऐकण्यासाठी मोठी गर्दी व्हायची. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं खुमासदार आणि कवितेचं भाषण ऐकण्यासाठी एक वेगळा रसिक वर्ग असायचा. त्याचबरोबर शिवाजी पार्कसह महाराष्ट्रभरातील सर्व मैदानात तुडुंब भरलेली असायची, जी बाळासाहेब ठाकरे यांनी विरोधकांवर सोडलेले बाण पाहण्यासाठी. असाच एक चेहरा सोलापुरात सुद्धा आहे, कॉम्रेड आडम मास्तर. मागील 3 ते 4 दशकांपासून त्यांची एक वेगळी स्वतःची शैली आहे कामाची. त्यांची वक्तृत्वाची एक वेगळी शैली आहे आणि 3-4 दशकांपासून जगायचं तर कामगारांसाठी आणि लढायचं तर कामगारांसाठी आणि प्रसंगी जेलमध्ये जाणं पसंत करणारे नेतृत्व म्हणजे आडम मास्तर असा चेहरा आहे. त्यामुळेच राज्यभर त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. आपण त्यांनाच भेटणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, त्यांच्या मनातले अनेक उत्तर आपण जाणून घेणार आहोत. सुरुवात करूया पहिल्यांदा मनीष सरांच्या प्रश्नापासून. मास्तर, आपलं स्वागत. आडम मास्तर म्हणजे कामगारांचा बुलंद आवाज. या कामगारांच्या लढ्याला सुरुवात कशी आणि कधी झाली? तसं आहे, मी कामगाराच्या पोटी जन्माला आलेलो. माझे वडील कॉम्रेड नारायणराव आडम हे कम्युनिस्ट पार्टीचे अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते आणि लहानपणापासून मला याने गोडी लावली आणि घरची परिस्थिती गरिबी असल्यामुळं एक अशा पद्धतीच्या माझ्या मनामध्ये एक भावना त्यांनी निर्माण केली की आपण कामगाराकरता जगलं पाहिजे आणि कामगाराकरता मरलं पाहिजे. अशा पद्धतीची त्यांची भावना होती. त्यांनी मला पुष्कळ वेळा म्हणलं, तुला मी बॅरिस्टरपर्यंत शिकवणार आहे आणि कामगाराच्या केसेस तो हायकोर्टामध्ये लढलं पाहिजे, अशा पद्धतीची अपेक्षा होती. परंतु घरची परिस्थिती फार गरिबीची असल्यामुळं त्यामुळं मला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. जेमते 9वी-10वी पर्यंत माझं शिक्षण झालं आणि शिक्षण झाल्यानंतर आमच्या वडिलांनी म्हणलं, आता कामगार चळवळीमध्ये तुला पडावं लागेल. या कामगार चळवळीत पडण्या अगोदर एक किस्सा तुम्हाला मी सांगतो. पूर्व भागामध्ये रिबेटचा फार मोठा सुळसुळाट होता आणि मी एका अशा सोसायटीमध्ये सेक्रेटरी होतो की त्या ठिकाणी हा सगळा व्यवहार माझ्या डोळ्याने बघायचा. सगळा व्यवहार कागदोपत्री, तिथं ना सूत यायचं, ना विणकाम व्हायचं, ना साड्या यायच्या. सगळे DDR ऑफिस, त्यांचे इन्स्पेक्टर, त्यांचे वरचे अधिकारी ठरलेले मलिदे अशा पद्धतीने घेत होते. आणि अशा संस्थेमध्ये सेक्रेटरी म्हणून कामाला लागल्यानंतर मनामध्ये थोडं चीड निर्माण व्हायला सुरुवात झाली आणि त्यावेळेला इंडस्ट्रियल बँकेमध्ये त्यांचा कमिशनर आला आणि सगळ्या सोसायटीच्या चेअरमनला आणि सेक्रेटरीला आमंत्रण केलं आणि त्या ठिकाणी सडेतोड मी बोललो. त्याला सांगितलं, विणकराच्या नावावर तुम्ही अक्षरशः लूट करताय. हे केवळ कागदोपत्री तुम्ही सोसायटी निर्माण केलात आणि सरकारच्या तिजोरीवर दरोडा आहे. अशा पद्धतीचं 20-25 मिनिटं दणकून बोललो. त्या रात्री चेअरवर माझा येऊन पाया पडले. म्हटलं, काही कर बाबा, माझा राजीनामा दे, नाहीतर माझी सोसायटी लिलावात निघेल. मी काही काम करू शकणार नाही. तुला संकटच्या वेळेला नोकरी दिलं तर तू काय तुझं तत्व सोडायला तयार नाही. मग आम्ही ते सोडून दिली नोकरी आणि त्यापासून मग हळूहळू कामगार चळवळीमध्ये मी 67 पासून काम करायला सुरुवात केली. मास्तर, आपल्या पाठीशी कामगारांची मोठी शक्ती आहे. आपण एक हाक मारली की हजारो काय लाखो कामगार रस्त्यावर उतरतात. माकप सोडून इतर पक्षांनी कधी आपल्याला ऑफर दिली नाही का, मंत्रीपद देतो? तसं आहे, याच्यामध्ये फार मोठी गंमत घडली. हे मुद्दाम तुमच्या पुढे ठेवतो. सुरुवातीला 1978 मध्ये मी आमदार झालो. माझ्या पहिल्या पत्नीबद्दल थोडं घरगुती वाद निर्माण झाला, कारण तत्वामुळे फार मोठं आणि चारित्र्यासंबंधी शिंतोडे उडायला सुरुवात झाली. त्यात वाडी हॉस्पिटलचा मोठा संप मी केला होता. तिथल्या नर्सबरोबर एकूण परिस्थितीमुळं रजिस्टर मॅरेज माझा झाला. तो फार मोठा इतिहास आहे.
अशा परिस्थितीमुळे मी थोडं कम्युनिस्ट पार्टीपासून अलग झालो. अलग झाल्यानंतर त्यावेळेला वसंतदादा पाटले हे मुख्यमंत्री होते आणि नाशिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री होते. तर हे सरकार शरद पवारांनी पाडलं. पुलूच म्हणून पहिले मुख्यमंत्री झाले, सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून ओळख आहे. 37वा वर्ष असताना ते मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर सतत वसंतदादा पाटलाचा विचार आहे, पाठीत खंजीर खुपसलेला शरद पवार, काही करून मला शरद पवारचं सरकार पाडायचं. म्हणून त्यांनी गोळाबेरी सुरुवात केलं. नागपूरचं 78ला अधिवेशन होतं. 78 काय 19 तेवढं मला अजून फार दिवसापूर्वीची 30-35 वर्षापूर्वीची घटना आहे. तर त्यावेळेला ते आलेत माझ्याकडे. वसंतदादा पाटील आले, जामवंतराव दोटे आले, यशवंतराव मोहिते आले, सुंदरराव सोळंके आले, कैलासवासी प्रभाराव आले, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील आले. असे दिग्गज माझ्या रूमवर आले. कशाला आले माझ्या रूमवर? मी मामूली माणूस आहे, आला कशाला? तर ते म्हणायला सुरुवात केली, मास्तर आम्हाला पवार साहेबांचं सरकार पाडायचं आहे आणि 2 मतं कमी पडतात, त्यामध्ये तुमचं मत आम्ही धरलेलं आहे आणि तुम्हाला मरेपर्यंत जगाव अशी व्यवस्था आम्ही करून ठेवतो. तुम्हाला पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही इमेल्स देतो, आता ताबडतोब कॅबिनेट मंत्री देतो, अशा पद्धतीचा ऑफर करेल. त्याला एका मिनिटात मी सांगितलं, वसंतदादा पाटील तुम्ही मान्यवर आहात, ताबडतोब इथनं निघून जावा, नसेल इथल्या पोलीस कमिशनर फोन करेल आणि पोलिसाच्या ताब्यात. तर त्यावेळेला जामवंतराव दोटे म्हणलं, हा माणूस माझ्यासारखाच बेरकी आहे, चला निघा, म्हणून सगळे लोक निघून गेले. त्यावेळेला शरद पवारने सगळ्या आमदारावर वास ठेवण्याकरता गोविंदराव आदिक म्हणून ते ज्येष्ठ मंत्री होते, त्यांची नेमणूक केली आणि हे सगळं गोविंदराव आदिकाच्या कानावर गेलं. गोविंदराव आदिकांनी ही सगळी कथा शरद पवारला त्यांनी निवेदन केलं. मास्तरच्या रूमवर इतके लोक आले आणि एका मिनिटामध्ये त्यांनी अशा पद्धतीनं बोलून पिटाळून लावलं. कारण एवढे लोक आल्या म्हणल्यावर त्या सगळ्या विधान भवन मध्ये, आणि एकत्रित विधान भवन आहे ते, हे आहे इथल्यासारखं मुंबईचं इकडं तिकडं नाही, ABC असं 3 आहे. ए मध्ये मी राहतो. तर मग रात्री शरद पवार मला बोलवले रामटेकवर, जेवण बिवण दिले. एकटाच होतो मी, ते एकटे होते. बोला मास्तर तुमची काय इच्छा आहे? सर मला बोलवून जेवण दिला, यापेक्षा दुसरी कसली इच्छा नाही आहे, फक्त एकच इच्छा आहे म्हणलं, ज्या वेळेला कामगार संकटात असतील त्यावेळेला मदत करावी, एवढी आमची कंडिशन आहे. जा म्हणलं, तुला ज्या वेळेला काम होत नाही त्यावेळेला तू माझ्याकडे या आणि ते काम मी केल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीचा शब्द दिला. आणि 10,000 घराची घोषणा केली आम्ही. लोकांनी मला आमदार केलं. मनोहर जोशीनं पुष्कळ प्रयत्न केलं, पण तोपर्यंत नारायण राणे आले. नारायण राणे काही प्रकरण पुढे सरकू दिलं नाही, सरकार बरखास्त झालं. दुर्दैवाने माझा पराभव झाला. ऑफिसवर हजारो लोक आले पैसे मागायला. बँकेत पैसे असल्यामुळे त्यांना परत दिले. पण काही महिला असे आलेत मोठ्या संख्येने, 4-5 हजार महिला. पडलं तरी सुद्धा आम्ही संघर्ष करायला तयार आहे, तुम्ही हे स्कीम करून दाखवा. त्यामुळे एक धाडस निर्माण झालं. त्यामध्ये आमचे कैलासवासी पंदे साहेब यांनी फार मोठं मला म्हणलं, मी अशा वेळेला तुम्ही करा, मी सहकार्य करतो. आणि सुरुवात केलं मी. प्रकरण नागपूरला गेलं, नागपूरवरनं दिल्लीला गेलं. त्यावेळेला ते अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते आणि त्यांचे मजूर मंत्री सत्यनारायण झेटे होते, त्यांच्याकडे प्रकरण होते. गेलो आम्ही सत्यनारायण झेट्याकडे. आमचे सगळे खासदार होते, सोमनाथ चटर्जी, वासुदेव आचार्य, हे सगळे खासदार होते. त्यांना घेऊन गेलो मी. घेऊन गेल्यावर ते काही माणूस काय हलायला तयार नाही. म्हटलं घर तयार करावं सरकार, घर तयार करावं म्हाडा, घर तयार करावं उडको,
घर तयार करो, सरकारची एजन्सी. तुम्ही कुठले बांधता म्हणलं? तुम्ही लोकांना लुबाडायला आलात म्हणलं. त्याने झटापट झाली त्या वेळेला मंत्र्याबरोबर. तुम्ही माणसाला बघून बोला म्हणलं. लाल झेंडा माझ्या अंगावर पांघरलेला माणूस आहे, आम्ही अशा पद्धतीचं काम करत नाही. पण ते काही जमलं नाही. मग शेवटी आमच्या सगळ्या वरिष्ठाशी चर्चा केली. मी म्हणलं शरद पवारशी माझे चांगले संबंध आहे, तर शरद पवारकडे जाऊ का? लोकांनी म्हटलं जा. म्हणलं आपलं काम व्हायचं असेल तर. मग शरद पवारला फोन केल्यानंतर त्यांनी मला दिल्लीला बोलवून घेतलं. दुपारची वेळ दिली, तासभर सगळं समजावून सांगितलं. आणि त्यांनी कोणाला फोन करायचं सगळ्याला फोन केला. 8 मार्च 2000 महिला दिनाच्या दिवशी मला त्यांनी म्हणलं तू गॅलरीवर आहे म्हणलं. मी गॅलरीवर गेलो. मला बसवलं शरद पवारने गॅलरीवर. प्रश्नोत्तरच्या तासात खडाजंगी झाली आणि लोकसभा अडचण झाली. शरद पवार पण दिवशी 15-16 खासदारांना घेतले. त्यात आमच्याही पक्षाचे होते. सुशील कुमार शिंदे होता, मनोहर जोशी सुद्धा होते, रामदास आठवले सुद्धा होते, चंद्रकांत खैरे होते. इतकं नाही, त्याच्यामध्ये मुलायमसिंग यादव सुद्धा होते त्या घेरावामध्ये. आणि पंतप्रधानांना घेराव गेला ना, 8-10 मिनिटं चकमक झालं तेच. मग त्याने बोलावलं अँटी चेंबरला. मला वरनं एका खासदाराला पाठवून मला बोलवून घेतले आणि पंतप्रधानापुढे चर्चा झाली. त्यांनी सत्यनारायण रेड्डीला ताबडतोब कॉल केला. पंतप्रधान बोलू लागले, म्हणले की एका मिनिटात आला तो पळत पळत. सगळं विचारलं. त्यांनी सांगितले लोक कुछ करने वाले नाही, पैसे लोबाडणे काय म्हणलं. शरद पवार आणि मी फार राग आला होते. अटल बिहारी वाजपेयीने एक शब्द वापरला, अत्यंत सूचक शब्द आहे आणि हे आठवण करण्यासाठी. या देशातले RSS आणि कम्युनिस्ट पार्टीचे लोक लोकांना फसवत नाही. त्यांना 10,000 घराची मान्यता द्यावी. शरद पवार म्हणले आता जा, विमानाची तिकीट पकड, सोलापूर जा, पेढे वाट, फटाकडे उडव, आता तुझं काम झालं म्हणलं. म्हणल्याप्रमाणे आम्ही आलो. फटाकडे उडले, पेढे वाटले. 8 दिवसांनी ऑर्डर आली. दिल्लीवरनं ऑर्डर आले. सत्यनारायण जेटे आणि त्यांच्याकडे मंत्री कधी ऑर्डर करत नसतो, तो फाईलवर ऑर्डर करत असतो आणि तिथले सेक्रेटरी ऑर्डर पास करतात. आलं ना तिथनं. आल्यावर ते काढून आम्ही सगळे लोक असे थांबून बसले. आले का ऑर्डर, सगळे लोकांना मोठा उत्साह. गरीबाच्या घरामध्ये घर मिळतो म्हणतात किती मोठा उत्साह असतो. ते बघितल्यावर तिथं 10,000च्या ठिकाणी 1000च दिसू लागलं मला. अक्षरी वाचलं 1000. मला शरद पवारला फोन केला, साहेब असं ऑर्डर आला असेल ना, 10,000चं कशाला काळजी करतो? नाही साहेब 1000चं ऑर्डर दिसू लागलं. अरे तू अक्षरी वाच म्हणलं. साहेब अक्षरी म्हणतो, मला दोघं 10,000 मला समजत नाही. 1,000 आहे म्हणलं, सांगा म्हणलं. मग परत शरद पवार बोलवलं. परत दिल्लीला गेलो. परत सत्यनारायण जेठ्याकडे गेलो. सत्यनारायण जेठे म्हणला तुम 1000 घर करो हम 2000 देंगे, तुम 2000 करो हम 4000 देंगे, तुम 4000 करो 250 देंगे. त्याला म्हणलं दिमाग आहे का म्हणलं. 1000 का रेट, 2000 का रेट, 4000 का रेट, जमीन आसमान का फर्क लगता है. एक हमारे माँ बहन को हम 20,000 रुपये देना और दूसरे को 30,000 रुपये देना, चौथे को क्या बोलेंगे लोग. मग परत पंतप्रधानकडे गेला शरद पवार. एकटेच गेले आणि तिथं त्या सत्यनारायण जेठेला पंतप्रधान बोलवलं आणि मला बाहेर न समजलं. पवार साहेब सांगितलं त्याला झाडले पंतप्रधान. मी सांगितलं असताना सुद्धा अशा पद्धतीने कशाला ऑर्डर दिली. ताबडतोब ऑर्डर दिली. त्या ऑफिसमध्ये पळाला. शरद पवारने सुशील कुमारला सांगितलं जा त्या ऑर्डर करता. सुशील कुमार म्हणले तुम्ही बाहेर बसा, मी बसतो आणि तिच्या बरोबर. तासभर बसला बिचारा. त्यांनी 10,000ची ऑर्डरवर फाईलवर सही केला. सही केल्यानंतर ते सेक्रेटरीकडे गेलं. सेक्रेटरीकडनं ऑर्डर दिलं. ऑर्डर घेऊन आपल्याकडे आलं.
म्हणजे आपण जर त्याग केलं तर शरद पवार कामाला आले. त्यावेळेला जर मी पक्षांतर जर केलं असतं, शरद पवार म्हणलं हे कसला कामगाराचा पुढार आहे म्हणून 10,000 घर दिसलं नसतं. हे त्यागाचं प्रतीक आहे. आपल्याला अनेक ऑफर असताना माकपच का निवडलं आणि राज्यात माकपची स्थिती काय आहे? आता तसं आहे, आम्ही फार छोटे आहे, देशात सुद्धा छोटे आहे. अनेक सरकार आपण बघतो. काँग्रेसचं सरकार बघितलं, आघाडीचं सरकार बघितलं, एनडीएचं सरकार 1-2 बघतो आहे. मूलभूत प्रश्न एकही सुटत नाही. महागाई आहे, महागाई, बेकारी वाढत राहणार, सगळे प्रश्न वाढू लागले. आणि या प्रश्नाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने म्हटल्यावर वर्ग विरहित आणि वर्ण विरहित, शोषण विरहित समाज निर्माण करण्याचं फक्त कम्युनिस्ट पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये आहे. ते कोणत्या पक्षाचा जाहीरनामा नाही आहे. एक साधा उदाहरण मी तुम्हाला सांगतो. रशियामध्ये 1917ला क्रांती झाली. 1936ला एम्प्लॉयमेंट एक्सचेंज अधिकृतपणे त्यांनी बंद केलं. बेकारी 0वर आणलं. 1956ला त्यांनी जीवनावश्यक वस्तू जाहीर केले. 1985 पर्यंत एक नया पैसा वाढला नाही. सर्व शिक्षण फ्री. तुम्हाला सांगितलं तर अत्यंत तुम्हाला अजब वाटेल. सर्व शिक्षण फ्री. किती शिका, शिकल्यानंतर शेवटी त्याला जे मार्क्स मिळतं त्याच्या बरोबर नोकरीचं ऑर्डर सुद्धा त्याच्याबरोबर. एक माणूस घराविना नाही आहे. तुम्ही विचार करा, गल्लोगल्ली भिकारी दिसतात, एक सुद्धा भिकारी रशियामध्ये नव्हता. हा आमूलाग्र बदल आपल्याला देशामध्ये करायचे तर आपल्याला पूर्ण परिवर्तन करायचं आहे शासन व्यवस्था. म्हणून आम्ही कम्युनिस्ट पार्टी निवडली. आम्ही करत जाऊ. तर भगतसिंग फासावर जात असताना वाटलं होतं का भगतसिंगने म्हटलं त्याने, काळे जाऊ गोरे जाऊन काळे येतील, परंतु हे परिवर्तन झाल्याशिवाय आपल्याला प्रश्न सुटणार नाही. धोरणात्मक प्रश्न आहे. मला एक सांगा, साधा उदाहरण मी तुम्हाला सांगतो. एक साधा उदाहरण. मी नाशिकला आमचा 29-30 मार्चला 1 लाख शेतकऱ्यांना घेऊन आम्ही बसलो. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आमंत्रित केलं. अधिवेशन असतानाही त्यांनी तासभर आमच्या बरोबर बसले. मी एकच प्रश्न सांगितला मुख्यमंत्री, शेतकरी 1 किलो गहू पिकवायला 18 रुपये खर्च होतो आणि त्याला बाजारामध्ये जर 12 रुपये मिळत असेल, शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करणार? ही व्यवस्था बदलायची आपल्याला. धोरण बदलावं लागणार आहेत आपल्याला. आमूलाग्र बदल करावा लागणार आहे. ते मुलामा देऊन चालणार नाही. म्हणून मी कम्युनिस्ट पार्टीचं निवडतो. अनेक वर्षापासून आपण कामगारचे प्रश्न मांडतात. नेमकं काय आहेत प्रश्न? आता असं आहे, पूर्वी ब्रिटिशांच्या राज्य असताना सुद्धा आम्हाला 1926 सालामध्ये 7 कामगार एकत्रित आलं तर आम्हाला युनियन रजिस्ट्रेशन करायचे पाहिजे. आता कामगार कायद्यामध्ये हे एनडीए सरकार इथलं परत करू लागलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की एकूण कामगाराच्या 10% कामगार असल्याशिवाय रजिस्ट्रेशन करता येत नाही. ज्या ठिकाणी 10 कामगार आहेत विजेच्या साहाय्याने, तिथं सगळे कामगार कायदे लागू होते. तर 10चं 50 वर आणलेलं आहे. असं जवळजवळ सर्व कामगार कायद्यामध्ये बदल करण्याचा प्रश्न चालू आहे. मला सांगा, प्रायव्हेट फंड इतका सरकारकडे पडलेला आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवायचा प्रायव्हेट फंडाचा पैसा जवळजवळ माझ्या अंदाजाने 6.5 लाख कोटी रुपये. भयानक कामगाराचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न भयानक आहेत.
विद्यार्थ्यांचे प्रश्न भयानक आहेत, युवकांचे प्रश्न भयानक आहेत. मला सांगा ना, कोणते प्रश्न सुटलेले आहेत? कोणत्या प्रश्नासंबंधी समाधान मानायचं? आम्ही तुम्हाला मी सांगतोय, परवाच एक बातमी आली मुंबईमध्ये, परवाच बातमी आली मुंबईमध्ये 45 लाख लोक कोठ्यावर आहेत. काढा पैसा त्यांच्याकडे, तो गरिबाच्या शिक्षणाला लावा, गरिबाच्या आरोग्याला लावा, गरिबांच्या घराला लावा. काय तुमचे हात बांधलेले? प्रत्यक्ष कराचं प्रमाण फार कमी आहे. हे मी बोलत नाही, पंतप्रधान बोलतात नरेंद्र मोदी. प्रत्यक्ष कराचं प्रमाण फार कमी आहे आणि अप्रत्यक्ष कराचं प्रमाण जास्त आहे. याचा अर्थ गरिबावर बोजा पडतोय, कष्टकऱ्यावर बोजा पडतोय. या संपूर्ण देशामध्ये तुम्ही एक विचार करा, या संपूर्ण देशामध्ये 500 कोटी रुपये टॅक्स देणारे, बोटावर मोजणारे एवढे लोक असावे. आज तुम्हाला मी विचारतो, तुमच्या मुलाला बँकेमधून जर कर्ज म्हणून घेतलं असेल, हप्ता चुकवला तर तुमच्या घरावर जप्ती होती. 8.5 लाख कोटी रुपये श्रीमंताकडे थकबाकी म्हणून पडलेले. हा मल्ल्या उघड उघड लोकांना सांगतो की सरकार माझ्या पाठीशी आहे, आणि लंडनला निघून जातो 9,000 कोटी. 8.5 लाख कोटी कशाला म्हणतात? आपलं वर्षाचं बजेट आहे 15-16 लाख कोटीचं. हे धोरण चुकू लागले. धोरणासंबंधी आमचा हा संघर्ष. बीजेपी सरकारने जो कामगार कायद्यात बदल केलेला आहे त्याचा कामगारांना काय फायदा होतोय? आता मला हे सांगा, मी गेली 40-42 वर्ष झालं यंत्रमाग कामगारांमध्ये काम करतो. मुद्दाम फॅक्टरी ऍक्ट 85 लावला सरकारने, काँग्रेस सरकारने लावला, यांनी लावला. GR 85 ला काढला आणि 92 ला त्याचं नोटिफिकेशन काढलं. जगप्रसिद्ध चादर आणि टावेल काढणारा माणूस दिवाळीला बोनस असून येते. 25-30 वर्ष काम केल्यानंतर त्याला फंडाचा 1 रुपया नाही, ग्रॅज्युटीचा 1 नया पैसा नाही, पेन्शन 1 नया पैसा नाहीये, किमान वेतनाचा बोजवारा उडालेला. जिथं मी काम करतो तिथलं मला ओळखपत्र सुद्धा नाही, हाजरी बुक नाही आहे. माझा ऍक्सिडेंट झाला, मी मेलो तर उद्या कोणत्या तोंडाने मी वर्कमन कॉम्पेन्सेशन ऍक्ट खाली मालकाविरुद्ध काहीच करू शकेन? तर अशा ठिकाणी कायदे बदल करा असं आम्ही मागत असताना असलेल्या लोकांचे तुम्ही कायदे काढून घेऊ लागलात. फॅक्टरी ऍक्ट मध्ये सरकारने बदल केला. 1400 कारखान्यामधल्या 2 लाख लोकांच्या PF संपलं, त्यांचं ग्रॅज्युटी संपलं, त्यांचं पेन्शन संपलं, त्यांचं बोनस संपलं. ते पुन्हा वेळ बिगारीच्या पद्धतीने चाललं. असे कामगार कायद्यात आम्हाला बदल नको आहे. आम्ही काय म्हणतो, एक कामगार असला तरी सुद्धा तिथं PF लागू द्या. एक कामगार असलं तरी सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला ग्रॅज्युटी लागू द्या. एक कामगार असलं तरी बोनस लागू द्या. आपण सगळे दिवाळीच्या वेळेला घरापुढे फटाकडे उडवतो, पडत्या लावतो, दिवे लावतो, आणि आज कामगार कुठे 3-4 हजार रुपया करता मालकाकडे हात पसरतो. कसली परिस्थिती आहे? आणि बेसुमान कॉन्ट्रॅक्ट पद्धत सुरू झाली. जजेस, हायकोर्टाचे जजेस सुद्धा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने नेमल्यावर काय जजमेंट येणार आम्हाला? म्हणून हे देश हे मोठं वेठबिगारांचं मोठं राज्य बनत आहे, देश बनत आहे. निश्चितपणे त्या विरुद्ध आमचा संघर्ष खूप मोठा आहे मास्तरांचा. मात्र संघर्षाबाबतीत अनेक कहाणी आपल्याला जाणून घ्यायची आहे. त्यांच्याकडून आपण कामगार चळवळीत त्यांचा प्रवेश कसा झाला हे जाणून घेतलं. आता कुठे त्यांचा ट्रेलर आपण ऐकलेला, आपल्याला पूर्ण पिक्चर बघायचा आहे. मात्र इथे वेळ झाला एका ब्रेकची. तुम्ही बघत राहा BR न्यूज.
मनोरंजनाची अफलातून कमाल आणि हास्य विनोदाची देत धमाल. प्रत्येक घराला आणि घरातील प्रत्येकाला खिळवून ठेवणारा सदाबहार कार्यक्रम हसत खेळत फक्त आणि फक्त BR न्यूज चॅनलवर पाहायला विसरू नका. दर रविवारी सकाळी 9 वाजता आणि पुन्हा प्रक्षेपण सायंकाळी 7 वाजता. पिढ्या बदलल्या, काळ बदलला, मानसिकता नवी आली, नवे विचार आले, परंतु परंपरागत चालत आलेले उखाणे कायम राहिले आणि राहतील सुद्धा. तमाम महिलांच्या जिव्हाळ्याचा प्रेमाचा विषय असलेल्या उखाण्यांवर आधारित सदाबहार कार्यक्रम फक्त BR न्यूज चॅनलवर. अस्सल सोलापुरी उखाणे स्पर्धा पाहायला विसरू नका. BR न्यूज चॅनल, BRDS इन केबल नेटवर्क, चॅनल नंबर 114. स्त्री शक्तीचा सन्मान करणारा विशेष कार्यक्रम फक्त BR न्यूज चॅनलवर. विविध क्षेत्रातील महिलांच्या कार्यकर्तृत्वाला प्रोत्साहन देणारा सखी विश्व हा कार्यक्रम आवर्जून पहा फक्त BR न्यूज चॅनलवर. ब्रेक नंतर आपलं स्वागत. आता आणखी काही प्रश्न आहेत सुमित सर. सर, कामगार आणि कारखानदार यांच्यातील संघर्ष वाढत चाललाय. त्याच्यामुळे कारखाने बंद पडतील, कामगारांच्या हाताचं काम निघून जाईल असं वाटत नाही का, किंवा अशी भीती वाटत नाही का? असं आहे, कारखाने बंद पडायला केवळ कामगारांना तुम्ही त्यांचे हक्क दिला तर कारखाने बंद पडतात असं एकही उदाहरण माझ्या आयुष्यात मी बघितलं नाही. आता मला हे सांगा, यशवंत सोलापूर गिरणी का बंद पडले? कामगाराचा काही प्रश्न होता? काही प्रश्न नव्हता. केवळ करप्शन, केवळ त्या मिलमध्ये बसून लुबाडणं, यामुळं त्या 2 गिरण्या बंद पडले. मला हे सांगा, ज्या गिरण्यावरनं गणपतराव आणि शिवदारे या दोघांनी 2 गिरण्या काढल्या आणि भारतामध्ये त्यांनी नाव कमवलं, आज त्या गिरण्याचे सगळे संचालक मोर्चे काढू लागले. आमच्या गिरण्या धोक्यात आहेत, आमच्या सुताला भाव नाही आहे, कापूस आम्हाला त्या पद्धतीने मिळत नाही. हा धोरणाचा प्रश्न आहे. या ठिकाणी वेस्ट कॉटनच्या गिरण्या बंद पडल्या, सगळ्यात मोठी जुनी गिरणी बंद पडली. मला हे सांगा, जुनी गिरणी बंद पडायचे काय कारण आहे? लक्ष्मी विष्णू गिरणी तर जिवंत मी साक्षीदार आहे. नरसिंहगिरीजी स्वतः सरकारने बंद केली. जुनी गिरणी ते TV सारखं मालकाने लावलं आणि कधी बंद पडलं याचा पत्ता लागलेला नाही. याला सरकारी धोरणं कारणीभूत आहे, याला कामगार चळवळ कारणीभूत नाही. आंदोलन केल्यामुळं कामगारांचे प्रश्न जरी सुटत असले तरी पण फक्त कामगार नेते आडम मास्तर यांच्यामुळं नवीन उद्योजक सोलापूरला यायला घाबरतात, हे खरं आहे का? आता असं आहे, माझ्यापेक्षा डॉक्टर दत्ता सामंतची प्रतिमा संपूर्ण मुंबई नंबर नाही, संपूर्ण देशामध्ये त्यांची प्रतिमा भयानक करून ठेवली होती. तशी काही कारखाने यायचं बंद झालेलं नाहीये. कारखान्याला त्यांना योग्य दरामध्ये पाणी पाहिजे, वीज पाहिजे,
जमीन पाहिजे, मनुष्यबळ पाहिजे, त्याला त्या पद्धतीचे शिक्षण घेतलेले कामगार लागतात आणि मार्केटला सरकारचा आधार लागतो. एवढी व्यवस्था झाली तर कारखाने होऊ शकतात. मला हे सांगा ना, किती संप केले आम्ही सोलापुरामध्ये, आणि ज्या कारखान्याच्या MIDC मध्ये बोटावर मोजणे एवढे आमच्याकडे कारखान्यात आमचं काम आहे, बीडी मध्ये आमचं काम आहे, पॉवरलूम मध्ये. आज बीडी कशामुळे बंद होऊ लागलं? सरकारच्या धोरणामुळे. सरकारने 85% आरोग्याच्या सूचना द्या हे सांगितल्यामुळे लेबलवर आम्ही काय करायचं? असे सरकारी, आणि हे सरकारी धोरण कुठं आलं? अमेरिकेनं सांगितलं की भारतामध्ये बिडी पिल्यामुळं माणसाला कॅन्सर होतं, TB होतं, म्हणून बंधनं घालणं ही कुठली पद्धत आहे? आम्ही समजू शकतो कॅन्सर सिगरेटमुळे होऊ शकतो, कॅन्सर गुटखामुळे होऊ शकतो, कॅन्सर तंबाखूमुळे होऊ शकतो, बिडीमुळे. आणि कोणतंही मला सांगा, कोणतंही अति झालं तर या सगळ्या गोष्टी होतात. तुम्ही आता मला हे सांगा, एक नवीन सुंदर असं उदाहरण, प्रशासन मजबूत असेल तर काय होतं? विषारी ताडीमुळं आठवड्याला एक माणूस इथं मरत. कस्टम मध्ये एक्साइज ड्युटीच्या आयुक्त म्हणून वी राधा म्हणून एक जबरदस्त IAS ऑफिसर, तिने मुख्यमंत्र्याला आणि मंत्र्याला पटवून सांगितलं 45 कोटी तुम्हाला उत्पन्न मिळतं म्हणून तुम्ही लोकांना विष पाजता. मुख्यमंत्री मंत्री मान्य केलं आणि तिने म्हणलं ज्या ठिकाणी झाड आहेत त्या ठिकाणी दुकानाला परवानगी देणार. सोलापूर शहरामध्ये 0 दुकाने आहेत. असा हा चळवळीमुळे कारखाने बंद होतात, कारखानदार येत नाही, घाबरत नाही. मला हे सांगा, विमानतळ नाही, कोण कारखानदार येणार हो? आपले सगळे मंत्री, आपले सगळे खासदार, आपले सगळे लोक म्हणतात विमानं उडणार, विमानं उडणार, विमानं उडणार, म्हणे परत 5 वर्ष निघून गेले. शिंदे साहेबांचं नेहमीचं टेप, मी आणलं उजनी, मी आणलं मेडिकल कॉलेज, मी केलं सिव्हिल हॉस्पिटलचं विस्तार, मी केलं हे, मी केलं ते, पुणे आणि मुंबईचा रस्ता. काय रोजगार मिळाला? आणि कसला आणलं रोजगार या ठिकाणी? संपूर्ण कर्नाटकने नाकारलेलं या ठिकाणी आलं ते वीज केंद्र, कोळशावर आधारित. एकदा चालवू द्या, प्रदूषणामुळे किती माणसं मरतील तुम्हाला दिसेल. नाही, मग आडम मास्तरांना घाबरूनच नवीन उद्योजक येत नाहीत. हे विरोधकांचं राजकीय षडयंत्र आहे का तुमच्या विरोधात? 100% षडयंत्र आहे. त्यांना स्वतःच अपयश लपवण्याकरता आडम मास्तरवर ढकलणं सगळ्यात सोपं आहे. काय झालं, माणूस घरात मेला, आडम मास्तर जबाबदार. संपलं. कोण तो कोणत्याही पक्षाच्या परवाच्या निवडणुकीमध्ये सगळे ते इमामवाल्यांनी मला पिंजऱ्यामधल्या गुरुजीची उपमा दिल्या. काय कशाला काय? जसं ते संताजी धनाजी त्या मोगलांना जसं त्यांची भीती वाढती, तशी यांना आडम मास्तरची भीती वाढते. दुसरं काय आहे? केवळ आंदोलन आणि आंदोलन, त्या आंदोलनामुळे कामगारांना न्याय मिळतोय का, मिळतोय असं वाटतंय का? आता आंदोलन मिळतं म्हणून आमच्याकडे पूर्वी, मी ज्या वेळेला 69 सालामध्ये कामाला सुरुवात केलं त्यावेळेला माझ्याकडे 10 कामगार होते. 10 कामगार. आज 80,000 कामगार आमचे सभासद झाले. त्या आंदोलनावरनं 10,000 घराची निर्मिती झाली, भारतामध्ये नाव झालं. आता 30,000 घरं कामगारांना मिळावं लागलंय. 1 BHK कुठे गेलं तरी सुद्धा 10 लाख रुपये लागतात. 50,000 मध्ये त्यांना इतका मोठा बंगला मिळवून देण्याचा. आणि खरंच श्रेय याच्यामध्ये माझ्यापेक्षा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 4 कायद्यामध्ये बदल करून
मर्यादेच्या बाहेर जाऊन त्यांनी ही स्कीम पूर्णत्वात आणली. लवकरच याचं उद्घाटन होईल. मास्तर, बऱ्याचदा संप, बंद, आंदोलन यामुळे अनेक कामगारांच्या चुली बंद राहतात आणि अनेक कामगारांनी आत्महत्या केल्या आहेत. मग हे संप कशासाठी आणि चर्चेविना प्रश्न सुटू शकतो असं आपल्याला नाही वाटत का? म्हणजे असं आहे, सुरुवातीला चर्चेकरता पुष्कळ प्रयत्न करतो आम्ही. त्यांना लेबर ऑफिसरकडे बोलवण्याचा प्रयत्न करतो, कलेक्टरकडे बोलवण्याचा प्रयत्न करतो, त्यांना आम्ही सरकारकडे बोलवण्याचा प्रयत्न करतो. बोलणीमध्ये काहीच होत नसेल तर काय करावं मला तुम्ही सांगा. आणि मला हे सांगा, कोणत्या संपामध्ये कामगारांनी आत्महत्या केली? एक तरी उदाहरण सांगा मला. एकही. आणि ज्या कामगाराचं जोपर्यंत कौल घेत नाही तोपर्यंत आम्हाला संप करता येत नाही. संप हे शेवटचा त्याग, नाईलाज म्हणून उभं राहावं लागतं. आता दिवाळी 4 दिवसावर आली, मी नुसतं अपील केलेले, लोकांना म्हणलं नाही बाबा तुम्ही तुमच्या पद्धतीने बोलूच घ्या, बघू आपले एकजूट झाल्यावर पुढच्या वर्षी बघू. म्हणून चळवळ ही कामगाराला पुढे नेण्याकरता असतं, चळवळ कामगाराला मारण्याकरता नाही. हा चळवळ मी तुम्हाला नक्की सांगतो, 2.5 लाख गिरणी कामगारांनी सांगतो जगामध्ये का. एस.एल. जोशीनं, दत्ता सामंत सांगितलं, तुम्ही या कंडिशनवर हे संप परत घ्या. 6 महिने झाल्यानंतर एस.एल. जोशीनं तो प्रस्ताव दिला. ते दत्ता सामंतने मान्य केलं नाही आणि अजूनही ते संप मिटलं नाही असं ते बोलत नाही. संप चालूच आहे. त्या संपात उद्ध्वस्त असलं संप कामगाराला परवडत नाही. मालकांनी त्याचा उपयोग केला, सगळ्या गिरण्या बंद पाडल्या, कामगार बेचिराग झाले, कामगार घरोघर. आता मला सांगायला अत्यंत भयानक वेदना होतात. त्यांच्या महिलांना शरीर विक्रीकडे जावं लागलं, इतकं भयानक होतं. अशी संप कामगार पुढाऱ्यांनी करू नये असं माझं सर. या वयातही कामगारांच्या एका हाकेला दिवस रात्र कशाचाही विचार न करता धावत जाता, तर ही ऊर्जा मग एवढी येते कुठून? आता असं आहे की रक्तामध्ये ते सगळं घुसलेलं आहे. परवा ते एक ऍक्सिडेंट झाला, 16 वर्षाचा, एकुलता एक. लोक पळत आले माझ्याकडे आणि लोक म्हणले, आम्ही 2-4 पुढाऱ्याला विचारलं, बाबा कोणी आलं नाही, थोडं या म्हणल्यावर मी उडी मारली. उडी मारल्याबरोबर त्याच्या प्रश्नाला कुठेतरी मग पोलीस कमिशनर आलायला सुरू केलं, यंत्रणाला आणायला सुरू केलं. असं असतं, ज्या वेळेला जनतेला, आता रात्री 2 लाख मारलं तरी मी जाऊ शकतो. आणि हेच भगतसिंगाने आम्हाला शिकवलं. ज्या वेळेला पुढारीमध्ये खुर्चीवर बसून काम करणारा नव्हे, पुढारी, कार्यकर्ता, नेता कामगारामध्ये मिसळणारा पाहिजे आणि पाहिजे त्या वेळेला कामगाराचं काम करणारा माणूस पाहिजे. आता मी आमदार नसतानाही रोज माझ्याकडे 100-125 लोक येतात. त्याचा अर्थ काय? तुम्ही कोणाही माझ्या आमदाराकडे जावा, त्याच्या घरापुढे लोक असतात, ऑफिस पुढे लोक असतात. बघा, तुमचे कॅमेरामन येतात, मीच त्यांना म्हणतो माझं कशाला मुलाखत घेतात, थोडा नवीन माणसाला घ्या, मी वर गेलं तर ते उपयोगाला तर येतील. निश्चितपणे कधी मास्तर एकटे रस्त्यावर उतरले, कधी तुमच्यासोबत कामगार आले आणि त्यानंतर पुढे कहाणीमध्ये ट्विस्ट आला. नेमका कहाणीमध्ये काय ट्विस्ट आहे आपण जाणून घेणार आहोत. मात्र इथे वेळ झाली एका ब्रेकची. तुम्ही बघत राहा BR न्यूज. मनोरंजनाची अफलातून कमाल आणि हास्य विनोदाची देत धमाल. प्रत्येक घराला आणि घरातील प्रत्येकाला खिळवून ठेवणारा सदाबहार कार्यक्रम हसत खेळत, फक्त आणि फक्त BR न्यूज चॅनलवर. पाहायला विसरू नका. दर रविवारी सकाळी 9 वाजता आणि पुनः प्रक्षेपण सायंकाळी 7 वाजता. पिढ्या बदलल्या, काळ बदलला, मानसिकता नवी आली, नवे विचार आले, परंतु परंपरागत चालत आलेले उखाणे कायम राहिले आणि राहतील सुद्धा. तमाम
तालेल्या उखाण्यांवर आधारित सदाबहार कार्यक्रम फक्त BR न्यूज चॅनलवर. अस्सल सोलापुरी उखाणे स्पर्धा पाहायला विसरू नका BR न्यूज चॅनल. BRDS इन केबल नेटवर्क चॅनल नंबर 114. स्त्री शक्तीचा सन्मान करणारा विशेष कार्यक्रम फक्त BR न्यूज चॅनलवर. विविध क्षेत्रातील महिलांच्या कार्यकर्तृत्वाला प्रोत्साहन देणारा सखी विश्व हा कार्यक्रम आवर्जून पहा फक्त BR न्यूज चॅनलवर. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण मास्तरांशी चर्चा करतोय. मास्तर, तुमचा धडा आता निर्णायक टप्प्यावरचा आलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे घरकुलाचा. प्रत्येक पक्षाचा जाहीरनामा अथवा अजेंडा बघितलं तर तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे उद्योगांनी शेतकऱ्यांना हमी भाव देईन आणि कामगारांना त्यांच्या सुविधा देईन असे प्रश्न असतात. मात्र घरकुलाचा मुद्दा तुम्ही जास्त चर्चेत आणला, त्याची घरे मिळवून दिली. नेमकं घरकुलाचं स्वप्न साकार कसं झालं, सुचलं कसं तुम्हाला, का कामगारांनी सुचवलं? कसं आहे, याच्या पाठीमागं फार मोठं इतिहास आहे. मी स्वतः बापूजी नगर येऊपर्यंत मी भाड्याच्या घरात राहिले. 10 बाय 10च्या घरामध्ये गुरुवार पेठमध्ये जिथं माजी मंत्री बेत राहत होते त्याच्या बाजूलाच मी राहत होतो आणि सुशील कुमार शिंदे ते शुक्रवार पेठमध्ये राहत होते. जवळजवळ 25 वर्ष त्या घरामध्ये माझं गेलं. संपूर्ण माझं कुटुंब, आई वडील, माझे मोठे भाऊ बहिणी, माझा लहान भाऊ, हे सगळे आम्ही एका राज्यामध्ये राहत होते. आणि 1978ला मी आमदार झालो आणि माझ्या आईला फार आनंद झाला. माझा मुलगा आज आमदार झाला म्हणल्यावर मी सगळ्यात अगोदर माझ्या आईला भेटायला गेलो. भेटायला गेल्यावर काय अपेक्षा व्यक्त केल्या, तिने म्हणली, मी विडी कामगाराची अवस्था बघतो, त्या अवस्थेला बघून तू एवढा मोठा माणूस झाला, माझी एक इच्छा आहे, विडी कामगारांना घर बांधायचं काम सरकारकडनं ती स्कीम आहे. ते शब्द माझ्या कानात पोचतात म्हणून मी या काम. विरोधक आपल्यावर प्रत्येक निवडणुकीत टीका करत असतात की आडम मास्तर प्रत्येक कामगारांकडनं रोज 1 रुपया घेतात, 10 रुपये घेतात. तरी खरं आहे का? आता असं आहे, कामगाराच्या घरामध्ये काही खजिना आहे, रोज 1 रुपया. आता वार्षिक वर्गणी असते, त्याच्यामध्ये मासिक वर्गणी असते. आम्ही वर्गणी घेतो किती? वर्षाला 60 रुपये. आज आमच्याकडे काम करणारे जवळजवळ 70 माणसं आहेत. प्रत्येकांच्या कामाला निर्णय घेण्याकरता एवढी यंत्रणा आम्ही उभी केलेलं आहे. टेलिफोन आहे, मोबाईल आहे, मेल आहे, कॉम्प्युटर आहे, इतकी सगळी यंत्रणा आम्ही उभं केलेलं आहे. पोलीस स्टेशन पासून प्रत्येक काम, सिव्हिल हॉस्पिटल पर्यंत प्रत्येक काम आम्ही करतो आहे. आता त्यांना जगवण्याकरता काहीतरी कामगारांनी हिस्सा दिला पाहिजे का नाही? आज तुम्ही एवढं मोठं केबल चालवता, ज्याच्या घरात केबल आहे त्यांनी पैसे देत नाही म्हणलं तर तुमचं चालेल का?
आणि त्याचा हिशेब असतो, ऑडिट असतं, वर्षाला एकदा ऑडिटर येतात, हिशेब करतात. आणि कोऑपरेटिव्ह सोसायटीला डीडीआरचं तर सरकारी ऑडिटर येतात, खाजगी ऑडिटर नाही, सरकारी ऑडिटर. आजपर्यंत सुद्धा कोणीही अशा पद्धतीचं म्हणलं नाही या ठिकाणी गैरव्यवहार झाला. एवढं त्याने आक्षेप काढला, तुम्ही प्रसिद्धी करता जास्त पैसे खर्च केला, प्रवासाकरता जास्त. आता मनमोहन सिंगाला आणायला मला 12 वेळा शिष्टमंडळ घेऊन जावं, पैसा खर्च लागणार. इथं शरद पवार आले, पैसे खर्च होणार. विलासराव आले, पैसे खर्च होणार. राज्यपाल आला, पैसे खर्च होणार. RR पाटील आले, पैसे खर्च होणार. जयंत पाटील आले, पैसे खर्च होणार. पतंगराव कदम आले, पैसे खर्च होणार. हर्षवर्धन पाटील आले, पैसे खर्च होणार. आता किती मंत्र्याचे नावं घेऊ, किती अधिकाऱ्याचे नावं घेऊ. ते 10,000चं स्कीम बघायला बिहारवरून आले, गुजरातवरून आले, आंध्रवरून आले, कर्नाटकवरून आले, इतक्या प्रांतातनं लोक आले. याला आपलं भारतीय संस्कृती निदान चहा पाणी तर त्यांना निदान एक वेळचं जेवण, त्यांना आम्ही रेस्ट हाऊस मध्ये व्यवस्था करतो, तरी एवढं तरी आम्ही दिलं पाहिजे. अनाठाई चर्चा आहे. मास्तरांचा प्रभाव फक्त झोपडपट्टी, कामगारांच्या वसाहती इथपुरताच मर्यादित आहे. सुशिक्षित लोकात तो कधी येणार आहे? आता असं आहे, आमच्याकडे सुशिक्षित सुद्धा पुष्कळ आहे. मी 95ला आमदार झालो. मुंबईच्या एका कॉलेजमध्ये आम्हाला आमंत्रित केलं. विषय त्याने मला आवडता विषय दिला, झोपडपट्टीचा. वर्णन करत असताना काही विद्यार्थी रडत होते, कारण मी भोगलेला आहे. हे जी उपासमार आहे, हे जी कष्ट आहे, तुम्हाला तरी वाटतं का? वर्ष वर्ष मी भात खाल्लं, हे जे भोगलेलं आहे मी, त्या ह्याच्यातून या सगळ्या भावना माझ्या बाहेर येतात आणि त्या एकदम पराकुटीला जातात. अनेक मध्यमवर्ग आहेत आमच्याकडे. तर आता आमच्याकडे ॲडव्होकेट एम. एस. शेख आहेत, ॲडव्होकेट मशालवाले आहेत, सलीम पटेल आहेत, कितीतरी नाव आहेत आमचे. काम चालू आहे आमचं. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मध्यमवर्गीयामध्ये थोडा प्रभाव आमचा कमी आहे, हे मी मान्य करतो. आडममास्तर असंही बोललं जाते की आडममास्तर इतर रिक्षात फिरत असतील, आत्ता इनोवा आली आपल्याकडे, परंतु आडममास्तरनी करोडो रुपयाची प्रॉपर्टी हैदराबादमध्ये कमवून ठेवलेली आहे. तिथं हॉटेल्स आहेत. तर ते खरं आहे का? लोकांना एकदा समजू द्या काय वस्तुस्थिती आहे. असं आहे, हे काँग्रेसवाल्याकडनं प्रचार आहे. आणि मला हे सांगा, हे प्रचार करणारे माणसं 2004 मध्ये आडममास्तर असा आहे, आडममास्तर तसा आहे म्हणून लाल झेंडा घेऊन कशाने काँग्रेसवाल्यांनी माझा प्रचार करावा? त्याने म्हटल्याप्रमाणे जर ती प्रॉपर्टी असेल, तुमच्या बिहार चॅनलला मी 100% प्रॉपर्टी, फक्त त्यातला 1% संपत्ती मला द्या, जेणेकरून माझं पत्र्याच्या ऑफिसला दगडराठी विकत लावता येईल. नेमकं काय ते तर सांगा. हे गुगल्स प्रचार आहे. असा आहे, आता जसं हिटलरने गुगल्सला ठेवलं होतं, खोटी गोष्ट 100दा बोलल्यावर लोकांना खरं वाटतं. कुठतरी असलं पाहिजे ना. हैदराबादला आहे म्हटलं तर कोणी 7-12 उत्तर आणून दाखवा, कोणी फोटो तरी आणून दाखवा, किंवा प्रॉपर्टीवर नाव असलेलं दाखवा, कॉर्पोरेशनच्या प्रॉपर्टीवर असलेलं दाखवा, इन्कम टॅक्स वर असलेलं दाखवा. अरे कुठं हे लपू शकतं का? आता इथं महिला बसलेल्या नाही तर मी ते वापरू शकले. महिलांचं मान राखणं माझं काम आहे. साधा प्रचार आहे. आणि त्याला मी आज तुमच्या केबलवर आम्ही आव्हान देतो, त्याने सिद्ध करावं. जे सिद्ध करतील त्यातलं 99% पैसे त्याला. हा, ही गोष्ट खरी आहे.
माझा मुलगा अमेरिकेत आहे, टॉपवर शिकलेला आहे, त्याला 98% मार्क मिळत होत, कॉम्प्युटर इंजिनियर झाला आणि त्या कंपनीने त्याला आता अमेरिकेला पाठवलं. माझा दुसरा मुलगा डॉक्टर झालेला आहे, त्याला आता माझ्या दुसऱ्या मुलाचं कथा सांगतो. मी वल्यालकडे गेलो माझ्या मुलाच्या परमिशन करत. आता ते स्वर्गवासी झाले. त्याने मला काय सांगितलं, डेंटल कॉलेज म्हणजे माझ्या मुलाची परवानगी पाहिजे. त्यांनी म्हणलं मास्तर मी सगळ्याला 25 लाख रुपये देतो, तुम्ही 15 लाख रुपये आणा, तुमच्या मुलाला ऍडमिशन देतो. अरे मी काय व्यापारी आहे का, असं कसं बोलू लागलं. नाही मला कॉलेज चालवायचं. मी म्हणलं एक 2-4 लाख रुपये 5 लाख पर्यंत मी बँकेतनं आणून देतो म्हणलं. नाही म्हणलं. शेवटी बँकेतनं पैसे काढून रशियाला पाठवलं. 6 वर्ष रशियामध्ये शिकत होता, तर बँकेतले पैसे आता आम्ही 3-4 वर्षात फेडले. मुलं उच्च शिक्षित झालेले, मुलं कमावत आहेत. आता ते माझ्या मुलांचा तगादा आहे, तुम्ही घरी बसून आता निवांत राहा. पण मी ठरवलेलं आहे, माझा श्वास असेपर्यंत कामगाराकरता भांडणार आणि भांडता भांडता वर जाणार, ही माझी आख्या आहे. मास्तर, येणाऱ्या 2017 महापालिका इलेक्शनमध्ये माकपचा काय झेंडा असणार? असं आहे, फार सीट लढावं या विचारात आम्ही नाही. आणि प्रभाग असे झाले, एक उदाहरण सांगतो. आमचं दत्तनगरचं नेहमी त्या ठिकाणी जागा येते. तर दत्तनगरचा प्रभाग कसा झाला, फोर्टपाडी चौकापासून गुलाबाई चौकापासून चाकोतेची शाळा, चाकोतेची शाळापासून ते जुना अक्कलकोट नाका, जुना अक्कलकोट नाक्यापासून ते कर्णिक नगरला वळसा घालून स्वातंत्र्य नगर पकडून त्या कॉलेज समोरून पुन्हा फोर्टपाडी चौक, म्हणजे 10 किलोमीटर लांब आहे. म्हणून पण नक्की मला विश्वास आहे 80,000 आमचे विलनचे कार्यकर्ते सभासद आहेत. प्रत्येकाच्या घरी मी डिसेंबरमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यांचं मिटिंग घेणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये 10 ते 12च्या दरम्यान CPMचे लोक येतील. मी डाव्या आघाडीचा प्रयत्न करू लागलेला आहे. जनता दल, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, शेतकरी कामकरी पक्ष किंवा प्रकाश आंबेडकरचं भारिप बहुजन महासंघ अशाला एकत्रित करून जेवढे येतील. आता असं आहे, त्या ठिकाणी पाकिट घेतल्याशिवाय कोणतंही टेंडर मंजूर होत नाही. ते मला संपवायचं, त्याकरता माझा संघर्ष. मी आज सांगतो सोलापूरच्या जनतेला, मी आज अपील करतो, 5 वर्ष महापालिका माझ्या ताब्यात द्या, एकही झोपडी तुम्हाला दिसू देणार नाही. आणि लोकाला पाणी असं पाहिजे, मरेपर्यंत आडम मास्तरचं नाव असलं पाहिजे. इच्छाशक्ती पाहिजे हो, तुमच्याकडे इच्छाशक्ती नाही, फक्त वाटा. प्रत्येक मीटिंग मध्ये भांडणं होतात कशाला, वाट्यावर. तुला पाकिट मिळालं का, मला पाकिट मिळालं, यात सगळेच आहेत, फक्त आम्ही बाजूला. कोण ना कोणी हिंमत केलं का मला सांगा बघू. तुम्ही पत्रकार आहात, तुमच्या कॅमेरे तुमचा तिसरा डोळा आहे, लपत नाही तिसरा डोळा. या विधान परिषदेच्या निवडणुकीला लाखोचा व्यवहार झाला ना, लाखोचा व्यवहार झाला. आणि आम्ही 2 नगरसेवकांना काढलं, एवढं मोठं धाडस. करप्शन विरुद्ध लढताय, या शब्दाला कुठतरी अर्थ पाहिजे ना. म्हणून आता आम्ही जे गरीब असलं तरी परवा नाही, त्या माणसाला एकच सांगितलं, 1 रुपयाचा डाग तुझ्या चरित्रावर पडू नये, आम्ही तुला ते घेतो. मास्तरांनी आपली इच्छाशक्ती या ठिकाणी दाखवलेली आहे आणि त्याच इच्छाशक्तीच्या जोरावर आज ते इथपर्यंत मजल मारलेले आहेत. मात्र आणखी काही प्रश्न आहेत, त्यांनी आरोपांची सर्व उत्तर दिलेली आहेत. मात्र इथून पुढच्या काळात त्यांची काय वाटचाल असणार आहे ते सुद्धा जाणून घेणार आहोत. मात्र इथे एक ब्रेक घेऊयात. तुम्ही बघत राहा BR न्यूज. मनोरंजनाची अफलातून कमाल आणि हास्य विनोदाची देत धमाल.
प्रत्येक घराला आणि घरातील प्रत्येकाला खिळवून ठेवणारा सदाबहार कार्यक्रम हसत खेळत फक्त आणि फक्त BR न्यूज चॅनलवर पाहायला विसरू नका. दर रविवारी सकाळी 9 वाजता आणि पुनः प्रक्षेपण सायंकाळी 7 वाजता. पिढ्या बदलल्या, काळ बदलला, मानसिकता नवी आली, नवे विचार आले, परंतु परंपरागत चालत आलेले उखाणे कायम राहिले आणि राहतील सुद्धा. तमाम महिलांच्या जिव्हाळ्याचा प्रेमाचा विषय असलेल्या उखाण्यांवर आधारित सदाबहार कार्यक्रम फक्त BR न्यूज चॅनलवर. अस्सल सोलापुरी उखाणे स्पर्धा पाहायला विसरू नका. BR न्यूज चॅनल, BRDS इन केबल नेटवर्क, चॅनल नंबर 114. स्त्री शक्तीचा सन्मान करणारा विशेष कार्यक्रम फक्त BR न्यूज चॅनलवर. विविध क्षेत्रातील महिलांच्या कार्यकर्तृत्वाला प्रोत्साहन देणारा सखी विश्व हा कार्यक्रम आवर्जून पहा फक्त BR न्यूज चॅनलवर. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता पुढच्या चर्चेकडे वळूयात. नागेश सर. मास्तर, प्रश्न असा आहे की येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये कुठल्या दुसऱ्या पक्षांची आपली युती करण्याचा विचार आहे का? नाही, आमचे जे डावे आणि पुरोगामी जे पक्ष आहेत यांना घेऊन आम्हाला करावं लागणार आहे आणि तसा प्रयत्न माझा चालू आहे. मास्तर, सायकल, रिक्षा, नंतर आता इनोवा या प्रवासाबद्दल काय सांगाल? म्हणजे रिक्षावरही होती का इनोवाचा प्रवास? असा आहे, मी कुणालाही बोलणारा माणूस नाही. ज्या सायकलीवर फिरत होतो 72 मध्ये यंत्रमाग कामगारांनी मला सायकल दिली. ती सायकल 1992 पर्यंत मी वापरलं. 95 ला आमदार झाल्यामुळे सायकलीवर प्रवास करणं योग्य नाही म्हणून रिक्षा मी घेतली आणि आता संपूर्ण महाराष्ट्राचा मी पक्षाचा जनरल सेक्रेटरी झाल्यामुळं प्रत्येक शहराला भेट द्यावं लागतं, प्रत्येक जिल्ह्याला जावं लागतं. म्हणून लोकांनी स्वतः 100-200 रुपये देऊन इनोवा गाडी दिलेला आहे. यापेक्षा दुसरा आदर्श कोणता असू शकेल? मास्तर, निवडणुकी दरम्यान नेमकं एक वातावरण तयार होतं. ते पण आडम मास्तरांबद्दल संशयाचं वातावरण. आडम मास्तर मॅनेज झाले का काय असं काँग्रेस किंवा विरोधक आपले जे आहेत, शिवसेना, भाजप, सगळे पक्ष सारखं ते आरोप करत असतात आपल्यावर. त्यात काय करा? ते बघा, आमदार शरद पवार मला कॅबिनेट मंत्री करत असतं म्हणलं तर मी बदल नाही. असा येईन मी त्यांना काय आहे, आम्ही गरीब कार्यकर्ते, आमच्याकडे प्रचाराचे साधनं फार कमी आहेत, जाहिरातीचे सोर्स नाही आहेत. म्हणून त्यांचा प्रयत्न असतो की संशयाचं वातावरण निर्माण करणं आणि कामगारामध्ये एकदा संशयाचं वातावरण झालं ते काढायला उशीर लागतो आणि हे सगळ्या घटना शेवटच्या 3-4 दिवसात होतात. मला हे सांगा, माझ्या निवडणुकीमध्ये लाखो रुपये स्वतः पकडून आम्ही सरकारी अधिकाऱ्याच्या ताब्यात दिलं, केसेस करायला लावले, हायकोर्टामध्ये मी गेलो, अजूनही केस चालू आहे. माशप्पा विटासारखा नगरसेवक काँग्रेसमध्ये प्रवेश करतो, आपण कुठे कमी पडतो असं वाटतं? असं आपण आमचा अपयश समजतो ना.
आहे असं नाही. आमचं अपयश समजतं. आमच्या कार्यकर्त्याला तयार करण्यामध्ये आम्ही कमी पडलो, कारण या पक्षामध्ये येणारा माणूस हा क्रांतिकारक असतो आणि सगळ्या परिस्थितीला तोंड देण्याची त्याची तयारी लावावी लागते. उपाशीपोटी राहायची तयारी पाहिजे, तुरुंगात जाण्याची तयारी पाहिजे, बुटाच्या लाठ्या घातल्या पाहिजे, पोलिसांच्या लाठ्या काढल्या पाहिजे, तुरुंगात गेलं पाहिजे. ही सगळी तयारीच्या कार्यकर्ते असले पाहिजे, म्हणजे तो कार्यकर्ता क्रांतिकारक असतो आहे. ते घडवण्यामध्ये आम्ही कमी पडलो म्हणून हा प्रकार घडला. मास्तर, तुम्ही आतापर्यंत अनेक कार्यकर्त्यांना घडवलात, पण तुमच्या घरातील एकही सदस्य राजकारणात नाही. तुमचा एक मुलगा इंजिनियर आहे तर एक मुलगा डॉक्टर आहे. ते का राजकारणात आले नाहीत? तर सगळे माझे मुलं, सगळे माझ्या मुली पक्षाचे सहानुभूतीदार आहेत. तुम्हीच एका बाजूला म्हणताय की घराणेशाही चालू केली आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला विचारता तुमचा घरातला माणूस का येत नाही. माझा मोठा मुलगा हा जो कॉम्प्युटर इंजिनियर आहे तो मार्क्सवादाचा चांगला अभ्यास केलेला आहे आणि आम्ही त्याला सांगितलं तुला तुझ्या कष्टाने आम्ही पाठबळ देणार. या आपण चर्चा सुरू आहे. मात्र मास्तर, मला इथे एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही 3-4 दशकं झालं कामगारांचे प्रश्न मांडताय, अगदी विधानसभेत मांडले, संसदेत तुम्ही जाऊन नेत्यांना भेटलात, पंतप्रधानांना भेटलात. असे नेमके काय प्रश्न आहेत, ते नेमके जटिल का बनलेत आणि कामगारांच्या प्रश्नावर सारखं आंदोलन का करावं लागते सांगा. अशा आहे, या प्रश्नाला ज्या वेळेला या ज्या स्कीम आहेत केंद्र आणि राज्याची स्कीम असतात आणि केंद्राचा प्रमुख असतो पंतप्रधान. तर उदाहरणार्थ सगळ्यात मोठं आता आम्ही प्रपोजल घेतलेलं आहे 30,000 घराच्या असंघटित कामगारांना घरं देण्याबद्दल. पंतप्रधान आवास योजनेखाली ही स्कीम मंजूर झाली, राज्याने मंजूर केलं, फायनल मंजुरी करता आहे आणि मी स्वतः आज तुमच्या कॅमेऱ्यापुढे सांगू लागलेला आहे. ते आम्हाला सरकारने बंधन घातलं 15 डिसेंबर 2019च्या आत 20,000 घरं पंतप्रधानांच्या हस्ते तुम्हाला द्यावं लागेल. ते मान्य केलं. ज्या सरकारने या सहकार्य केलंय त्यांचं काम आहे सांगण्यामध्ये आम्हाला काही कमीपणा वाटत नाही. माझ्या जीवनातले 2च उद्दिष्ट आहेत. 30,000 घराचं एक नवीन शहर महाराष्ट्रात नव्हे, देशामध्ये नव्हे, जगामध्ये याची चर्चा होईल असं शहर मी उभं करणार आहे. सध्या स्मार्ट सिटीची फार मोठी चर्चा आहे. स्मार्ट सिटी कसं असतं हे 5-6 वर्षामध्ये तुम्हाला मी दाखवतो आणि ती सिटी बघण्याकरता नुसतं महाराष्ट्रातले नाही आहेत, जगातले लोक सुद्धा येतील असं आम्ही ते शहर करून बघवतो. आणि दुसरी माझी इच्छा आहे, ज्या यंत्रमाग कामगारांनी एवढं मोठं मला पुढारी केलेलं आहे त्यांना सर्व कामगार कायदे ज्या दिवशी लागू होतील त्या दिवशी माझ्या कामाचं सार्थक झालं असं मी सांगतो. मास्तर, लक्ष्मी विष्णूंची जागा होती ती शासनाने लीजवर दिली होती. ती आज खरेदी करण्यात आली एका बिल्डराकडून आणि मोठ्या मोठ्या टोलेजंगी इमारत तिथं उभं राहिल्यात, परंतु कामगाराला इंचभर जागाही मिळालेली नाही. तर त्यासाठी आपण काय करणार? तर या ही जी वस्तुस्थिती खरी आहे, केवळ सोलापुरामध्ये घडलेलं नाही, सगळ्या महाराष्ट्रात घडलेलं आहे. म्हणून सर्व कामगार संघटनाला एकत्रित करून महाराष्ट्रव्यापी असा आम्ही लढा करायचा प्रयत्न आमचा चालू आहे. तुम्हाला सगळ्याला कल्पना असेल, नरसिंहगिरजी मधल्या चाळी या मोफत कामगारांना मिळवून देण्यामध्ये मला यश आलं. परंतु लक्ष्मी विष्णू मधली जागा ही सुप्रीम कोर्टापर्यंत गेली. परंतु आज माझ्याकडे माहिती अशी आहे, त्यावेळेला त्या क्षणाला त्यावेळेला मीटर म्हणत नव्हते, वार म्हणत होते. वार 1 रुपयाने घेतलेला आहे वार आणि त्याच्यावर कोट्यावधी नाही अब्जावधी रुपये कमवलेला आहे. म्हणून सरकारला माझी विनंती राहणार आहे, असं आंदोलन मी महाराष्ट्रात उभं करण्याचा विचार चालू आहे की घटनेमध्ये दुरुस्त करा. सुप्रीम कोर्टाने निकाल दिला तरी सुद्धा तो निकाल बदलण्याचा अधिकार 2/3 मताधिक्याने लोकसभेला राज्यसभेला आहे, तो करावं. बांधलेले घर सरकारने जप्त करून कामगारला मिळवून द्यावं. ती लढाई आता मी सुरू करणार. शेवटचा एक प्रश्न मास्तर जाता, मास्तर आणि आंदोलन हे एक समीकरण झाले, तर आंदोलन केल्याशिवाय करमत नाही का आपल्याला?
नाही आता परिस्थिती निर्माण झाल्यावर काय करणार? मला सांगा, परिस्थिती निर्माण आहे. महात्मा गांधीचं राज्य नाही आहे हो. त्यावेळेला ब्रिटिशांनी महात्मा गांधी सत्याग्रह केलं तर ब्रिटिश आदराने महात्मा गांधीशी चर्चा करत होते. आता उपोषण नाही, तुम्ही काही करा आम्ही बोलणार नाही अशी भूमिका असल्यावर मग त्या ठिकाणी आंदोलनाशिवाय दुसरा रस्ता काय? मला सांगा ना, मला मार्ग तरी सांगा. ही व्यवस्था ऐकणारी व्यवस्था नाही आहे, ही व्यवस्था शोषण करणारी व्यवस्था आहे. मला शोषण विरहित समाज पाहिजे, मला वर्ग विरहित समाज पाहिजे, मला वर्ण विरहित समाज पाहिजे. आणि या समाजाला लढण्याकरता हे असा जो समाज आपल्याला निर्माण करायचा आहे त्याकरता तुम्हाला लढावं लागेल. गरज पडलं तर क्रांती सुद्धा करावं लागेल. तर हे होते कामगारांचे लाडके आडम मास्तर. कामगारांना न्याय मिळवून देण्याच्या जिद्दीवर, याच इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी कामगारांचे लढे उभारले आणि याच इच्छाशक्तीच्या बळावर ते शेवटच्या श्वासापर्यंत कामगारांसाठी लढा देण्याचं वचन देत आहेत. कामगारांची हीच खासियत आहे, कामगारांच्या नेत्यांची हीच खासियत आहे की एकदा मुद्दा हाती घेतला की त्याचा निकाल लागेपर्यंत शांत बसायचं नाही. तीच आक्रमकता, त्याच इच्छेनं शेवटपर्यंत लढत राहायचं, हेच आडम मास्तरांनी त्यांच्या संघर्षमय जीवनातनं दाखवून दिलं आहे. त्यामुळं आडम मास्तरांप्रमाणे राष्ट्रातल्या इतर नेत्यांची जी मी नावं सांगितली यापूर्वी, त्याच पद्धतीनं आडम मास्तर आपल्या खुबीनं कामगारांच्या आणि आपल्या चाहत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आपलं स्थान निर्माण करतात. सभेमध्ये भाषण करत असताना फक्त मराठीच नव्हे तर तेलुगू, कन्नड, हिंदी आणि प्रसंगी इंग्रजी शब्दांचाही मारा करत त्यांच्या मनावरती आपलं गारूड पेरतात. म्हणूनच आडम मास्तरांचं हे वेगळेपण म्हणावं लागेल. याच्या भागात आडम मास्तरांना शुभेच्छा देऊन इथेच थांबूयात. मात्र जाता जाता एक आठवण सोलापूरकरांसाठी आणि BR न्यूज चॅनलच्या प्रेक्षकांसाठी. जर तुम्हालाही BR न्यूजच्या कट्ट्यावर सहभागी झालेल्या नेत्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर आम्ही तुमच्या मनातले प्रश्न विचारूया BR कट्ट्यावर. तुम्ही बेधडकपणे, बिनधास्तपणे प्रश्न मांडा. मात्र फक्त एवढंच करा, पत्रकार भवनातील BR न्यूज चॅनलच्या कार्यालयाबाहेर असणाऱ्या पेटीमध्ये तुमचा प्रश्न एका चिठ्ठीवर लिहून टाका अथवा 9823070511 या क्रमांकावरती तुमचा प्रश्न मेसेज करा. याच्या भागात इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात नवीन मान्यवरांसोबत, नव्या नेत्यासोबत. तर तोपर्यंत ताज्या घडामोडी आणि आमच्या विशेष कार्यक्रमांसाठी बघत राहा BR न्यूज चॅनल. चला बदल घडूया. नमस्कार.